आता बघा लाडक्या बहिणी भरपूर नाराज आहेत, कारण की लाडक्या बहिणीला 45 रुपये जमा होणार होते, परंतु 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये थोडस या ठिकाणी नाराजगीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु या ठिकाणी बघा, नोव्हेंबर महिन्याचा जो तुम्हाला हप्ता दिलेला आहे, हा नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा जो GR आहे तो अगोदरच आला होता. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एकाच महिन्याचा हप्ता म्हणजे अगोदरच ते पैसे ट्रान्सफर झाले होते, परंतु निवडणूक आल्यामुळे किंवा आचारसंहितामुळे ते पैसे तुमच्या बँक खात्यामुळे येत नव्हते, हा प्रॉब्लेम होता. त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 आलेले आहेत. आता तुमचे बाकी पैसे कोणते कोणते राहिलेले आहेत, तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. डिसेंबर व जानेवारीचे पैसे आता तुम्हाला सरकार देणार आहे. महायुती सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांत बोनस, मनात राग धरू नका, थेट 3000 रुपये जमा करणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट, ही गुड न्यूज सर्वात आधी देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आता हे तर फायनल झालं की लाडक्या बहिणीला डिसेंबर व जानेवारीचे मकर संक्रांतीचा बोनस मिळणार, परंतु हे पैसे कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार? त्या अगोदर या ठिकाणी बघा, भरपूर महिलांचा असा प्रश्न होता की दादा, आम्हाला अजून नोव्हेंबर हप्ता जमा झालेला नाहीये. तर या ठिकाणी बघा, नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणींना पैसे मिळाले आहेत. तुमच्या गावातील, तुमच्या पाहुण्या रावळ्यातील, आजूबाजूच्या भरपूर महिलांना मिळाले असतील आणि तुम्हाला पैसे आले नसतील, तर एक महत्वाची गोष्ट, तुम्ही KYC केले आहे का ते चेक करा. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का ते चेक करा. हे महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तसेच तुम्हाला जर पैसे अजून आले नसतील, तर आज 2 तारीख आहे, आज संध्याकाळपर्यंत पैसे तुम्हाला मिळून जातील. नोव्हेंबर हप्ता 31 डिसेंबर पासून वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. 3-4 दिवसांचा कालावधी लागतो. बघा, काही लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरला पैसे जमा झाले असतील. आता काही लाडक्या बहिणींना काल 1 जानेवारीला पैसे जमा झालेले असतील. राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आज उद्या पैसे जमा होतील, 2 जानेवारी 3 जानेवारी पर्यंत. त्यामुळे तुम्ही लगेच तुमचे बँक खाते चेक करा. तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये 1500 ची रक्कम नोव्हेंबरची जमा झालेली असेल. आता तुम्हाला 3000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. बघा, नोव्हेंबरचा हप्ता जमा झाल्यावर तुम्हाला असा मेसेज आला असेल, सर्व लाडक्या बहिणींना गुड न्यूज आहे, नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर 2025 चे पैसे आले असतील, जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लगेच तुमचं बँक खातं चेक करा. तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले असतील आणि आता तुम्हाला मकर संक्रांती सणाचा बोनस 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना मिळणार आहे मकर संक्रांतीच्या सणाला मोठे मोठे 3 गिफ्ट. आता हे 3 गिफ्ट कोणते आहेत, तर पहिलं गिफ्ट कोणतं, दुसरं गिफ्ट कोणतं, तिसरं गिफ्ट कोणतं, हे सांगण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स व सर्व सबस्क्रायबर्सला हॅपी मकर संक्रांती. बघा, पहिलं मोठं गिफ्ट आहे वाढीव आर्थिक मदत. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाची रक्कम दिली जाते. ती रक्कम वाढवून थेट 2100 रुपये दिले जाणार आहेत. दुसरं मोठं गिफ्ट संक्रांतीचा बोनस मिळणार आहे. यंदाची लाडक्या बहिणीची मकर संक्रांत, यंदाच्या संक्रांतीचा सण लाडक्या बहिणीचा गोड होणार आहे, आनंदामध्ये साजरा होणार आहे. आणि लाडक्या बहिणीला मोठं तिसरं गिफ्ट असणार आहे नवीन कौशल्य विकास कार्यक्रम, म्हणजे न्यू स्किल डेव्हलपमेंट. तसेच नवीन कर्ज योजना असतील किंवा महिलांना बिझनेस करण्यासाठी जे काही नवीन नवीन योजना असतील, त्या योजना सरकार आता आणणार आहे आणि लाडक्या बहिणींना तसेच भरपूर महिलांना या योजनेमार्फत लाभ देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. मकर संक्रांती सणानिमित्त बहिणींसाठी असणार आहेत 5 मोठे गिफ्ट वितरित होणार आहेत. त्यापैकी पहिलं गिफ्ट असणार आहे शिलाई मशीन, दुसरं गिफ्ट असणार आहे पैठणी साडी, तिसरं गिफ्ट असणार आहे संसार उपयोगी वस्तू, चौथं गिफ्ट असणार आहे डिजिटल उपकरणे, 5वं सर्वात मोठं लाडकी बहीण योजना भेट व या योजनेची रक्कम वाढवली जाईल. आर्थिक सहाय्य या योजनेतून मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आनंदाचा सण, बहिणींचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे. इथून पुढील प्रत्येक सण लाडक्या बहिणीचा वर्ष 2026 मधील आनंदात साजरा होणार आहे. 2024 मधील जेवढे पण सण होते, तसेच 2025 मधील सण सर्व आनंदात ज्या प्रकारे 24-25 मध्ये साजरे झाले, त्याच प्रकारे 2026 मध्ये सुद्धा महायुती सरकार लाडक्या बहिणीचे सर्व सण आनंदामध्ये साजरे करणार आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींवरती प्रचंड खुश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला मोठमोठे गिफ्ट मिळतच राहणार आहेत. आता आपल्या चॅनल मार्फत सुद्धा पैठणी साडी वाटप केली जाणार आहे, तर त्याची अपडेट आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. आता लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना नोव्हेंबरचा जो हप्ता होता तो लेट पण थेट फायनली जमा झालेला आहे. बघा, 2 महिने लेट झालं कारण की निवडणुका होत्या, त्याच्यामुळे तुम्हाला 1500 आलेले आहेत. तुम्हाला नोव्हेंबर हप्ता जमा झाला.
आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आहे गुड न्यूज, तुमच्यासाठी आहे खुशखबर. तुम्हाला आता डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता थेट 3,000 रुपयाची रक्कम आता महायुती सरकार म्हणजेच महायुती सरकार तुम्हाला देणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांत सणाचा बोनस जमा होणार आहे. तसेच आपल्या गिव्ह अवे असणार आहे, स्पेशल गिव्ह अवे आपल्या चॅनल माध्यमातून. मराठी निकेत या युट्यूब चॅनलचे जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुमच्यासाठी आहे गुड न्यूज. जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिलं सबस्क्राईब बटन दाबा. त्यानंतर बघा, आपल्या मराठी निकेत चॅनलवरती ज्या दिवशी 200K होतील, 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या मराठी निकेत चॅनल तर्फे मोठं गिफ्ट वितरण केलं जाणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. या पैठणी साड्या अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या असतील. तुम्ही सुद्धा या साड्या जिंकू शकता. या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर ठरतील त्यांना ज्या दिवशी 200K होतील त्या दिवशी आपल्या चॅनल माध्यमातून त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून साडी पाठवण्यात येईल. तसेच आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे, पुढील टार्गेट असणार आहे, आता सध्या बघा आपल्या चॅनलला 100K प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत. सिल्वर क्रिएटर अवॉर्ड आपल्या चॅनलला मिळाला आहे. नेक्स्ट आपल्या चॅनलचं टार्गेट आहे गोल्ड प्ले बटन, 1 मिलियन सबस्क्रायबर त्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सपोर्ट व प्रेमाची, आशीर्वादाची आपल्याला गरज आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरील नवीन व्ह्यूअर असाल, जर अजून तुम्ही चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा. हे तिन्ही अवॉर्ड आपण एक दिवस मिळवणार आहोत, हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर तिसरं टार्गेट असणार डायमंड प्ले बटन, 10 मिलियन सबस्क्रायबर होती. हे पूर्ण टार्गेट आपल्या चॅनलचं असणार आहे. हे सर्व अवॉर्ड्स आपल्याला अचीव करायचे आहेत आणि लवकरात लवकर करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये सध्या 1,500 रुपये जमा होत आहेत नोव्हेंबर महिन्याचे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला परत एकदा पैसे जमा होणार आहेत. म्हणजे पहिलं तुम्हाला नवीन वर्षाचं गिफ्ट दिलं, नोव्हेंबरचं 1,500 रुपये दिले. आता तुम्हाला डिसेंबर प्लस जानेवारीचे 3,000 रुपयाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या सणानिमित्त जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीचा यंदाचा संक्रांतीचा सण आनंदात साजरा होणार आहे, गोड होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैशाचा पाऊस होणार आहे. बघा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा फॉर्म भरलेला आहे लाडकी बहिणींचा, तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये टाकायला विसरू नका. तसेच तुमच्या प्रत्येकाने कमीत कमी एका तरी मैत्रिणीला किंवा मित्राला व्हिडिओ हा शेअर करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, सर्वच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला बँकेकडून मेसेज सुद्धा येणार आहे. सर्वात आधी पैसे पोस्ट बँकेत येतील, त्यानंतर SBI, त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व बँकेमध्ये पैसे येतील. परंतु भरपूर महिलांचा असा प्रश्न असतो की दादा, आम्हाला मेसेज आलाच नाही, आम्हाला समजणार कसं की आमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत की नाही? तर याचं काही कारण आहे. आता ते चेक कसं करायचं की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत की नाही? मग तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट जोडलेलं असू द्या. आता बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे. बघा, आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम DBT द्वारे जमा होते. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे तुमच्या बँक खात्यात येतात. खाली दिलेल्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही हप्ता आला आहे का नाही ते तपासू शकता. आता तुम्हाला टोटल 3 सोप्या पद्धत सांगणार आहे. पहिली आवडेल, दुसरी आवडेल, तिसरी आवडेल. कोणती आवडेल ते तुमच्यावरती डिपेंड आहे. कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, पैसे खात्यात आलेत का नाही लाडकी बहीण योजनेचे ते असं चेक करायचं. बघा, भरपूर बहिणींचा हाच कॉमन प्रश्न होता, कमेंट मध्ये विचारला होता, पैसे खात्यात आले की नाही ते आता तुम्हाला लगेच समजणार आहे. आणि ही महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे आपल्या मराठी निकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेवर पैसे आलेत का ते तुम्ही अशा प्रकारे तपासू शकता. तुम्हाला सर्वात पहिली पद्धत सांगतो, बँक खात्यातून हप्ता तपासण्याची पद्धत. आता बँक खात्यातून हप्ता कसा तपासायचा की तुमच्या बँक खात्यात आलाय की नाही? मग पहिली जी सोपी पद्धत आहे, पासबुक एंट्री वरून तुम्हाला समजेल. जवळच्या बँक शाखेत जाऊन पासबुक तुम्हाला अपडेट करायचं आहे. DBT लाडकी बहीण योजना नावाने तुम्हाला तिथे एंट्री दिसते का ते पाहायचं आहे. जर एंट्री दिसत आहे याचा अर्थ तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे. दुसरी पद्धत सोपी, SMS द्वारे किंवा तुम्ही तुमच्या बँकेचा जो नंबर असतो, प्रत्येक बँकेचा हा नंबर वेगळा असतो. मिस कॉल नंबर दिला की त्याच्यावरती तुम्हाला मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये शिल्लक रक्कम दाखवली जाते. म्हणजे बँक बॅलन्स दाखवला जातो मेसेजमध्ये आणि तुम्हाला समजतं की पैसे किती आहेत अकाउंटमध्ये आणि त्यावरून तुम्हाला समजतं की हप्ता जमा झालाय की नाही. ही पण सोपी पद्धत आहे, परंतु
काही बँकांमध्ये मिस कॉल बॅलन्स चेक सुविधा नाहीये, उपलब्ध आहे, काही बँकांमध्ये नसते. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. तुम्ही एटीएम द्वारे सुद्धा चेक करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, एटीएम कार्ड घेऊन जायचं आहे, एटीएम मध्ये एटीएम कार्ड घाला, पिन टाकायचा आहे, मिनी स्टेटमेंट निवडायचं आहे आणि शेवटच्या व्यवहारात हप्ता जमा झाला आहे की नाही ते तपासायचं आहे. ही झाली पहिली स्टेप. ठीक आहे, आता ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं हे पण सांगतो. तर बघा, PFMS पोर्टल वरून तुम्ही डीबीटी स्टेटस चेक करू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, PFMS अधिकृत वेबसाईट उघडा, नो युअर पेमेंट्स हा पर्याय निवडा. तिथे तुम्हाला बँकेचं नेम प्लस अकाउंट नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. कॅप्चा भरून सर्च करा, तुमचा डीबीटी हप्ता जमा झाला आहे की नाही हे तुम्हाला तिथे दिसेल. ठीक आहे, त्यानंतर मोबाईल बँकिंग युपीआयच्या काही ऍप असतात, गुगल पे असेल, फोन पे असेल, त्याच्यानंतर अजून ऍप आहेत, पेटीएम भीम ऍप असेल. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये हप्ता जमा झाला आहे का नाही ते सुद्धा तुम्ही तिथे तपासू शकता. तर ही होती दुसरी पद्धत. पहिली नसेल आवडली, दुसरी आवडेल. दुसरी पद्धत नसेल आवडली तर आणखी एक आहे, तर ऑफलाईन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. म्हणजे ऑफलाईन सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते. जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल किंवा काही मोबाईल मधलं किंवा बँकेमधलं समजत नसेल तर तुम्ही यांची मदत घेऊ शकता. बघा, जर तुम्हाला हप्ता दिसत नसेल तर CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये येथे आधार क्रमांक दिल्यास हप्ता स्टेटस तुम्हाला ते तपासून देतील. हप्ता न आल्यास म्हणजे तुम्हाला हप्ता जमा झाला नाही तर काय करायचं, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करायचं. दुसरी गोष्ट, तुमची KYC पूर्ण आहे का चेक करा. अर्ज स्टेटस अप्रूव्ड आहे का चेक करा. बँक खाते ऍक्टिव्ह आहे का चेक करा. या सर्व गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत जर तुम्हाला पैसे जमा झालेले नसतील तर. ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर. लाडक्या बहिणींचा दिवाळीचा सण आनंदात साजरा झाला आणि महायुती सरकारने केला. ठीक आहे, त्याच प्रकारे नवीन वर्ष तुमचं आनंदात स्वागत केलं. नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये महायुती सरकारने जमा केला. आता लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत होणार आणखी गोड, कारण की लाडक्या बहिणीला मिळणार डबल गिफ्ट. डबल गिफ्ट, डबल पैसे वाटप, डबल पैसे वाटप. यंदाची संक्रांत होणार गोड. महायुती सरकार जमा करणार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांत सणाचा बोनस. प्रत्येक पात्र बहिणीला पैसे मिळणारच. तर हा बोनस नेमका किती मिळणार आहे, तर मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला मकर संक्रांत सणाचा बोनस डबल हप्ता मिळणार आहे. म्हणजे 1500 प्लस 1500, म्हणजे डिसेंबर 1500 प्लस जानेवारी 1500, 3000 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणीला मिळणार आहे. आता KYC ची मुदत संपलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी धक्कादायक अपडेट आहे. तुम्हाला ज्या महिलांना KYC करताना अडचणी येत होत्या त्यांना नवीन ऑप्शन सरकारने दिले होते वेबसाईटमध्ये. आता 31 डिसेंबर तारीख संपलेली आहे. तुम्ही KYC केली का हे चेक करा. ज्या महिलांना KYC करताना अडचण येत होत्या, कोणता पर्याय निवडायचा याची शॉर्ट मध्ये माहिती इथे दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही KYC केली का, तुमची KYC पूर्ण झाली आहे का. जर KYC पूर्ण झाली असेल, यस दादा आमची KYC पूर्ण झालेली आहे आणि आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळाला आहे, अशी कमेंट नक्की टाकायला विसरू नका. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींचं स्वागत नोव्हेंबरच्या हप्त्याने नवीन वर्षामध्ये केलेलं आहे. लाडक्या बहिणीला नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देवाभाऊंनी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांनी सर्वांनी लाडक्या बहिणीला दिली मोठी भेट. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पैसे केलेत जमा. बघा, ज्या महिलांची KYC पूर्ण झालेली आहे अशा महिलांना हप्ता यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. काल परवा आज सुद्धा भरपूर बहिणींना पैसे मिळाले आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्हाला यंदा मकर संक्रांतीचा सण आहे 14 जानेवारी 2026 ला. ठीक आहे, तर यंदाची संक्रांत लाडक्या बहिणीची गोड होणार आहे, कारण की लाडक्या बहिणीला मिळणार आहे डबल गिफ्ट. लाडक्या बहिणीला यंदाच्या सणाला थेट 3000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे.